बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे अंबरनाथमधून. अंबरनाथ नगर परिषदेत काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना भाजपनं प्रवेश देऊन सत्ता स्थापन केल्याचा दावा केला. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं खेळी करत अंबरनाथ नगर परिषदेत राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला. त्यावरून एबीपी माझाच्या महापालिका परिषदेत शिवसेना खासदार नरेश मस्के आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी कसं स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया. की यांनी जे नगरसेवक घेतले त्याचं काय करायचं मग काँग्रेसचं? त्या ठिकाणी मग ते म्हणजे काँग्रेस पक्ष नको, त्यांचे नगरसेवक चालतील? बघा, त्या गाव पातळीवरचं जे काही जे एकविषण होतं त्यानंतर स्वतः देवेंद्रजींनी त्यांनी जे केलेली कृती आहे ती चुकीची आहे हे स्वतः तुमच्या एबीपी मधूनच त्यांनी ठीक आहे, विचारूया आपण निरंजन. ते काँग्रेसचे जे नगरसेवक तुम्ही म्हणताय त्या लोकांनी पक्षाकडनं त्यांच्या फारकत घेतले, त्यांना त्यांच्या पक्षाचं ध्येय धोरणच नाही पटलं. त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी त्यांचाही विचार हे एक्सेप्ट केला पाहिजे. फक्त आपण आपलंच दृष्टिकोन त्यांच्यावर लादतोय. त्या नगरसेवकांनी त्यांची भूमिका घेतली, पक्षांनी त्याची भूमिका घेतलेली आहे, वरिष्ठ नेतृत्वाने प्रदेशाकडनं आम्ही आमची भूमिका अतिशय स्पष्ट केली. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण एकच दृष्टिकोन लादण्याचा नाही दृष्टिकोन नाही, विषय असा आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हा मुद्दा आपण नको वाढवायला जास्त, पण त्याच्यात विषय असा आहे की काँग्रेसच्या काय म्हणूया आपण नावावर किंवा तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तुमच्याकडे जातात तेव्हा ती मतदारांची फसवणूक नाहीये ना, काही नव्हे, किंवा मतदारांना गृहीत धरण्याचाच प्रकार आहे हा की येणार तुम्हाला विरोध करून काँग्रेसवर आणि जाणार तुमच्याकडे. हे कसं काय? उत्तर देतो तुम्हाला. आज जर आमच्यावर अशा पद्धतीने टीका होतील, ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांचे विचार पटले नाहीत, त्यांची एकाधिकारशाही पटली नाही आणि म्हणून शिवसेनेतनं फुटून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष नवीन तयार झाला आणि 20 वर्षानंतर तुमचे विचार जेव्हा पटायला लागले तेव्हा तुम्ही पुन्हा एकत्र येत आहेत. ते 20 ते 25 वर्षामध्ये जी तुमच्या सोबत गेलेली पिढी जी नवनिर्माण सेनेमध्ये शिवसेनेत काय ॲक्टिव्ह असताना ती तुमच्यासोबत आली, आज 40 वर्ष त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली, तेव्हा तुम्हाला हे समजलं नाही? ठीक आहे, विचारूया, धोरण बदललं ना, विचारूया. धोरण बदललंय तुम्ही असं म्हणतात ते, आणि तुमच्यावर मुद्दा काय होता आपला? काँग्रेसचे नगरसेवक तिथे गेले, काय नरेश मस्केनी पलटी मारली आणि कुठे घेऊन गेले? अरे एक मिनिट, तुम्ही कुठे घेऊन गेलात विषयाला? म्हणजे आम्ही बोलतोय काँग्रेसचे नगरसेवक शुद्ध कसे झाले आणि तुम्ही बोलताय की 2 भावांचे 40 वर्ष वाया गेली. अहो, नरेश मस्के नेरेटिव्ह पसरवण्यामध्ये उत्तम आहेत, त्यांना माहिती आहे की अंगाशी येतंय, लगेच त्यांनी ढकललं आमच्याकडे. मुंबईचा महापौर कोण होणार यावरून गेल्या काही दिवसात भाजप नेते कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. यावरून महापालिका परिषदेत राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पाहूया.